हॅलो फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की AMO म्हणजे काय, म्हणजेच व्हॉट इज AMO. फर्स्टली AMOचा फुल फॉर्म आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर असा होतो. जेव्हा आपली BMS ची जी डिग्री आहे ती कंप्लीट होते, त्यानंतर आपल्याला AMO साठी एक ऑनलाईन एक्झाम द्यावी लागते. ओके, म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये जे मेडिकल ऑफिसरची भरतीसाठी एक सेपरेट ही एक एक्झाम असते. ओके, जर आपण मग त्यामध्ये जर आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला ही मेडिकल ऑफिसर म्हणून ही कोणत्याही ठिकाणी म्हणजे ग्रामीण रुग्णालयात आपल्याला ते पोस्ट ही मिळू शकते. ओके, आपल्याकडे ही एक अपॉर्च्युनिटी आहे की BMS नंतर जर तुम्हाला एक जनरल प्रॅक्टिस जर नाही करायची किंवा MD MS पोस्ट ग्रॅज्युएशन नाही करायचंय तर तुम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून सुद्धा जॉईन होऊ शकता. ओके, बेसिकली AMO एक्झाम ही काय असते आपण ती जाणून घेऊया. ओके, बघा, सर्वात पहिले AMO ची एक्झाम, आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसरची एक्झाम आपण जर दिली तर आपल्याला 25 ते 30 हजार पर्यंत मंथली आपल्याला हा त्याचा इन्कम सोर्स हा मिळू शकतो. ओके, आणि हे गव्हर्नमेंट कडून दिला गेलेला जॉब आहे, म्हणजे आपण एक गव्हर्नमेंट जॉबला आपण लागू शकणार आहे. फर्स्ट आता AMO ची एक्झाम कशी असते, ती असते MCQ पॅटर्न मध्ये. म्हणजे MCQ आपल्याला तिथे सॉल्व्ह करायचे असतात, थेरी वगैरे काहीही नसते. ओके, तर आता तुम्ही म्हणता मार्क्स किती मार्क्सचे असते. हे 200 मार्क्सचा AMO चा हा पेपर असतो, एक्झाम ही असते आणि ही ऑनलाईन घेतली जाते. म्हणजे कम्प्युटरवर आपल्याला त्या सेंटरवर जायचं असतं आणि कम्प्युटरवर आपल्याला ते जे ऑप्शन असतात त्याला क्लिक करावे लागते, अशी ती ऑनलाईन ही एक्झाम असते. याच्यात कोणतीही निगेटिव्ह मार्किंग ही नसते. ओके ओके आता याच्यात सब्जेक्ट काय असतात. याच्यात सब्जेक्ट 3 असतात. 3 कसे, फर्स्ट असते आयुर्वेद अभ्यास. ओके, नंतर असतं जे हेल्थ केअर प्रोग्राम्स करतात, जे शासन जे गव्हर्नमेंटचे जे हेल्थ केअर प्रोग्राम्स असतात. ओके, तर ते राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम. हा एक टॉपिक असतो. त्यानंतर असतं जनरल नॉलेज. ओके, समजले. आता आपण बघूया की या टॉपिक वाईज म्हणजे या सब्जेक्ट वाईज किती पर्सेंटेज हे मार्क्स असतं. ओके, सर्वात पहिले आयुर्वेदिक अभ्यासक्रमासाठी आपल्याला 60% वेटेज आहे, म्हणजे त्याचे 60 हे क्वेश्चन एक्झाम मध्ये असणार आहे. ओके, त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम नॅशनल हेल्थ केअर प्रोग्राम याच्यासाठी 20% आपल्याला तिथे त्याचं वेटेज आहे, म्हणजे 20 क्वेश्चन हे त्याचे येणार आणि जनरल नॉलेजचे 20 क्वेश्चन, असे टोटल 100 क्वेश्चनची ही एक्झाम ही असते. पण याचे मार्क्स असतात 200. ओके, म्हणजे एका क्वेश्चन साठी 2 मार्क असे हे याचा पेपर पॅटर्न हा असतो. आणि ही जी एक्झाम आहे ही बायलँग्वेज असते. म्हणजे काय की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याला ही एक्झाम ही देता येते. ओके, नंतर त्याचा टाइम लिमिट असतो 100 मिनिट्स, म्हणजे एका क्वेश्चन साठी 1 मिनिट. जसं नीट मध्ये होतं तसंच इथे सुद्धा टायमिंग त्याची असणार आहे. टोटल हे 100 क्वेश्चन्स हे असतात. ओके, तर आता आपण त्याचा सिलेबस बघूया काय काय असतं. ओके, बघा, सर्वात पहिले आयुर्वेदिक अभ्यास. आता आयुर्वेदिक अभ्यास मध्ये काय असणार, तर आयुर्वेद अभ्यास मध्ये आपण जे फर्स्ट इयर पासून जसे 3rd इयर पर्यंत जे आपण सब्जेक्ट शिकलो आहोत त्याच्यापैकीच याच्यामध्ये क्वेश्चन्स हे असतात. जसे की संहिता मधले सिद्धांत, रचना शरीर, क्रिया शरीर. ओके, द्रव्य गुण, सेकंड इयर मधलं द्रव्य गुण, रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना, अगरतंत्र, स्वस्थ वृत्त, रोग निदान, काया चिकित्सा, पंचकर्म. 3rd इयर मधलं शल्यतंत्र, स्त्रीरोग, प्रसूती तंत्र, शालाक्य तंत्र, कोमारभृत्य. हे आयुर्वेद अभ्यास या टॉपिकच्या अंडर इतका सारे सब्जेक्ट हे येत असतात. ओके, तर हे टोटल मिळून 60 मार्काचे क्वेश्चन हे असतात. 60 क्वेश्चन असतात 120 मार्काचे. ओके, त्यानंतर आहे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स, म्हणजे काय तर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम. आता याच्यामध्ये काय असतं की जे गव्हर्नमेंट कडून जे प्रोग्राम चालवले आहेत त्याच्याबद्दल इथे क्वेश्चन्स हे दिलेले असतात. तर त्याच्यामध्ये काय काय असतं, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन,
याच्यावर क्वेश्चन आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण, कीटकजन्य रोग निदान, त्यानंतर हिव ताप म्हणजे मलेरिया. ओके, देन काही रोग असतात जसे की हत्ती रोग. ओके, जसे की फिलारियासिस, ऑब्विसली डेंग्यू. देन मानसिक आरोग्य, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, याच्यावर क्वेश्चन असतात. देन जॅपनीज इन्सेफॅलायसिस, तो एक आजार आहे, त्याच्यावर क्वेश्चन असतात. वॉटर बोर्न डिसीज म्हणजे जलापासून निर्माण झालेले जे रोग आहेत त्याच्याबद्दल क्वेश्चन, त्याच्याबद्दल जे प्रोग्राम झाले आहेत आपल्या गव्हर्नमेंटने केलेले त्याच्याबद्दल इथे क्वेश्चन हे असतात. त्यानंतर आहे जनरल नॉलेज. आता जनरल नॉलेज मध्ये काय काय असतं, तर राज्याचा इतिहास म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो इतिहास आहे, हिस्ट्री आहे, ते त्या जनरल नॉलेज मध्ये येतं. त्यानंतर राज्याचा भूगोल, जिओग्राफी. देन कॉन्स्टिट्यूशनचे पण त्याच्यामध्ये क्वेश्चन हे असतात. ओके, त्यानंतर जनरल नॉलेज एक सामान्य ज्ञान त्याच्यात असतं. ओके, त्यानंतर इकॉनॉमी, आपल्या राज्याची इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र हे त्याच्यामध्ये असतं. ओके, त्यानंतर आहे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी. ओके, ते सुद्धा या जनरल नॉलेजच्या अंडर हे विचारलं जातं. सो असे मिळून हे टोटल 100 क्वेश्चन असतात 200 मार्क्सचे. ओके, समजले. तर हा पेपर आपण जेव्हा BMS क्वालिफाय होऊ, जेव्हा आपल्याला डिग्री भेटेल, त्याच्यानंतर आपण हा लगेच एक्झाम जेव्हा डेट आली त्याची, तेव्हा आपण लगेच ही एक्झाम देऊ शकतो. ओके, याच्याने आपल्याला 25 ते 30 हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त ही सॅलरी आपल्याला दर महिन्यालाही मिळू शकते. आणि हा एक गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणून आपल्यासाठी फायदेकारक आहे. हे असिस्टंट मेडिकल ऑफिसर आपण त्याला म्हणू शकतो, कारण जो मेडिकल ऑफिसर असतो तो MBBS या डिग्रीचा असतो. तर त्याच्यानंतर आपले जे BMS डिग्री वाल्यांसाठी हा एक जॉब हा खूप छान नवीन आता आपल्यासाठी संधीही आलेली आहे. सो दॅट्स वाय BMS मध्ये खूप सारे स्कोप्स आहेत. सो आपल्याला चिंता करायची गरज नाही की BMS नंतर आपल्याला प्रॅक्टिस आपली चालेल की नाही, किंवा आपल्याला छान पेड सॅलरीचे जॉब्स मिळतील की नाही. आपल्या गव्हर्नमेंटने हे आपल्यासाठी खूप नवीन नवीन ह्या स्कोप्स हे काढलेले, ऑपॉर्च्युनिटीज काढलेले आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सो आता तुम्ही BMS मध्ये एंटर आहात, सो चांगला अभ्यास करा. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर छान अभ्यास करा. ते जे ज्ञान आहे ते आत्मसात करा. त्याचा आपल्याला पुढे फ्युचर मध्ये हा फायदाच होणार आहे. ओके, आणि माझ्या BMS च्या फर्स्ट लेक्चरच्या सिरीज आहेत, त्या तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलवर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.